नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सेक्शन 3चा आपला शेवटचा भाग आहे, ज्याच्यामध्ये आपण सेक्शन 3 पूर्णपणे कंप्लीट करणार आहोत. म्हणजे आपलं जवळजवळ आपला 70% सिलेबस ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989 कंप्लीट होईल. का? खरं तर सेक्शन 2 आणि सेक्शन 3 महत्त्वाचे आहेत हे मी तुम्हाला सांगितलं होतं. म्हणून पहिली गोष्ट, आपण पहिलं प्रकरण म्हणजेच काय, पहिला चॅप्टर, पहिलं सेक्शन आणि दुसरं सेक्शन कंप्लीट केलेलं आहे. आता आपण सेक्शन 3 सेक्शन 9पर्यंत दुसरं प्रकरण कंप्लीट करणार आहोत. आणि अशा प्रकारे आपण 6 प्रकरणं जी पूर्णपणे ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989मध्ये आहेत ते कंप्लीट करायचे आहेत. फक्त 23 याच्यामध्ये हे आहे सेक्शन्स आहेत. एकदा 3 सेक्शनपर्यंत कंप्लीट झालं की पुढचे जे सेक्शन्स असतात ते पटापट कंप्लीट होतात, कारण ते खूप छोटे छोटे सेक्शन्स आहेत. फक्त 2 आणि 3च मोठे होते. मग त्याचा पण आता आपला शेवटचा भाग आहे. म्हणजे याचा अर्थ आपण पूर्णपणे कंप्लीट केलं आहे सेक्शन 2 आणि सेक्शन 3. म्हणजे इथून पुढे आता छोटे छोटे भाग असतील जे आपण पटापट कवर करून घेऊ 2-3 दिवसातच. आणि मग त्याच्यानंतर आपला ॲट्रॉसिटी ॲक्ट संपून जाईल आणि मग आपण मोठे मोठे जे ॲक्ट घेऊया. ॲक्च्युली आपण आधी लहान लहान ॲक्ट ह्याच्यासाठी घेतो आहे की आपण जवळजवळ आपलं 50% 70% सिलेबस ह्याच्यामध्ये कवर होऊन जाईल. जो काही मोठे मोठे ॲक्ट आहेत जे मेन्समध्ये येतात ते आपल्याला कवर करावे लागतील नंतर, कारण ते प्री आणि मेन्स दोन्हीला पण आहेत. मग असे ॲक्ट आपल्याला ते घ्यायचे आहेत, म्हणजे सो दॅट आपण जास्तीत जास्त सिलेबस कंप्लीट करू शकू. आणि मेन म्हणजे आपण मेन्सच्या पॅटर्नने आता अभ्यास करतो, कारण मेन्स आधी एक्झामचा अभ्यास करायचा असतो, मग प्रीचा अभ्यास करायचा असतो. त्याच पॅटर्नने आपण सेम UPSCचा जसा हे असतं अभ्यास करतात लोक, तशाच पद्धतीने आपण अभ्यास करत आहोत. ठीक आहे. तर आता आपण पण प्रॉब्लेम असा आहे की ह्या एक्झामचं एज खूप कमी ठेवलेलं आहे महाराष्ट्रासाठी. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त काय करायचं आहे, अभ्यास करून खूप कमी अटेम्प्ट आहेत आपल्याकडे आणि कमीत कमी 1 नाही तर 2च अटेम्प्टमध्ये ही एक्झाम आपल्याला कशीही करून पास करावी लागेल. म्हणून आपण जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत. तर तुम्ही माझ्याबरोबर नेहमी राहा आणि तुम्ही माझी साथ द्या. आपण ही एक्झाम नक्की क्रॅक करू. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया सेक्शन 3च्या शेवटच्या भागामध्ये, ज्यामध्ये आपल्याला सगळ्या ऑफेन्सेस सांगितले होते जे पनिशेबल आहेत ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये. म्हणजे हा सेक्शन 3मध्ये दिलेला कोणताही ॲक्ट, कोणताही कृत्य कोणीही जर केलं अशा व्यक्तीने जो SC ST नाही आहे, ठीक आहे, त्याने जर तो ॲक्ट केलं SC ST विरुद्ध, तर त्याला पनिशेबल होतं. ते म्हणजे सेक्शन 3च्या अंडरमध्ये. ठीक आहे. तर चला तर मित्रांनो, आता वेळ न घालवता आपल्याला काय करायचं आहे, सेक्शन 3चा शेवटचा भाग कंप्लीट करायचा आहे. तर सेक्शन 3 स्टार्ट होतं आहे बघा. सेक्शन 3 सब क्लॉज, त्याच्यामध्ये आपण कुठपर्यंत आलेलो, क्लॉज R आणि S, म्हणजे शेवटचा S होता आपला क्लॉज, तो आपण कंप्लीट केलेला. आता आपण T स्टार्ट करत आहोत. क्लॉज T काय सांगतोय सेक्शन 3चा, क्लॉज T स्टार्ट करूया. क्लॉज T, अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्यांना पवित्र असणाऱ्या वस्तू नष्ट करील, नासधूस करील किंवा घाण करील. म्हणजे काय, त्यांचे ज्या गोष्टीला ते पवित्र मानतात, ज्या गोष्टीला ते देव वगैरे मानतात, ज्या गोष्टीला ते मनापासून असं मानतात की ती देवासारखं मानतात, त्या गोष्टीची पूजा करतात, त्या गोष्टीला जर नष्ट कोणी केलं, नासधूस जर त्याची कोणी केली आणि त्याला जर कोणी घाण केलं, तर ते पनिशेबल आहेत अंडर क्लॉज T. ओके, हे समजलं असेल तुम्हाला. त्याचं स्पष्टीकरण बघा. वरील खंडातील वस्तू या व्याख्येचा अर्थामध्ये पुतळा, मूर्ती आणि प्रतिमा याचा समावेश होतो. म्हणजे फक्त एखादी वस्तू, देव वगैरे ज्यांना ते मानतात, ठीक आहे, हेच फक्त त्याच्यामध्ये येणार आहेत का? तर नाही. त्याच्या व्यतिरिक्त वस्तू व व्याख्येचा वस्तू पण त्याच्यामध्ये येते, शिवाय त्याच्यामध्ये कोणताही पुतळा, मूर्ती किंवा प्रतिमा पण येऊ शकते. हे त्यांनी स्पष्टपणे खाली लिहिलेलं आहे. म्हणजे कोणाचं कन्फ्युजन व्हायला नको की एखादा पुतळा येतो की नाही, मूर्ती येते की नाही. तर येते, त्याच्यामध्ये पुतळा, मूर्ती आणि प्रतिमा पण येते. ओके. त्याच्यानंतर आपण इंग्लिशमध्ये बघूया. टी काय सांगतं, डिस्ट्रॉयज, डॅमेजेस ऑर डिफाइल्स एनी ऑब्जेक्ट जनरली नोन टू बी हेल्ड सॅक्रेड ऑर इन हाय एस्टीम बाय मेंबर्स ऑफ द शेड्यूल्ड कास्ट ऑर द शेड्यूल्ड ट्राईब्स. ओके. जर त्यांनी पूज्य असणारे, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला पूज्य असणाऱ्या गोष्टींना कोणी नासधूस करेल, त्याला डिस्ट्रॉय करेल, त्याची नासधूस करेल, तर त्याला पनिशमेंट अंडर क्लॉज T. ठीक आहे. एक्सप्लेनेशन बघूया. फॉर द पर्पज ऑफ दिस क्लॉज द एक्सप्रेशन ऑब्जेक्ट मीन्स अँड इन्क्लूड्स स्टॅच्यू, फोटोग्राफ आणि पोर्ट्रेट. म्हणजे एखादी प्रतिमा, एखादा फोटोसुद्धा आणि एखादं स्टॅच्यू म्हणजे काय, पुतळासुद्धा ह्याच्यामध्ये समाविष्ट आहे, असं त्यांनी काय केलेलं आहे, आधी स्पष्ट केलेलं आहे. तर आता बघूया क्लॉज U काय सांगतो ते. तर स्टार्ट करूया. अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्याविरुद्ध लेखी किंवा मौखिक
किंवा खुनानी किंवा प्रत्यक्ष प्रतिनिधीद्वारे किंवा इतर प्रकारे शत्रुत्वाची भावना, द्वेष किंवा वाईट इच्छा व्यक्त करेल. म्हणजे जर एखाद्या SC STचा व्यक्ती असेल, त्याला जर कोणी आपल्या मनामध्ये काय करत असेल, त्याच्याबद्दल वाईट चिंततच असेल, शिवाय चिंतल्यानंतर ते एक्सप्रेस करणं पण खूप गरजेचं आहे. नाहीतर कळणार कसं त्या माणसाच्या मनामध्ये वाईट चालू आहे ते. तर जर तो एक्सप्रेस करेल लेखनाद्वारे, मौखिक म्हणजे काय, बोलण्याद्वारे, खुनानी म्हणजे एखादे कृत्य वगैरे करून, किंवा प्रत्यक्ष प्रतिनिधीद्वारे किंवा आपला एखादा एजंट किंवा एखादा माणूस पाठवून, किंवा एखाद्याजवळ बोलणे की तो असा असा आहे, त्याच्या माघारी जरी बोललं तरी, आणि जर त्याच्याबद्दल शत्रुताची भावना, द्वेष किंवा वाईट इच्छा व्यक्त केली त्यांनी, तर ते पनिशेबल आहे अंडर क्लॉज यू. ओके, देन वी विल सी इन क्लॉज यू बाय वर्ड्स, आयदर रिटन और स्पोकन or by signs or by visible representation or otherwise promotes or attempts to promote feelings of enmity म्हणजे काय, शत्रुत्वाची भावना, hatred or ill will against members of the scheduled caste and or the scheduled tribe. अगेन्स्ट शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्टच्या विरुद्ध एम्निटी म्हणजे काय, तर शत्रुत्व, हॅट्रेट किंवा इल विल जर कोणी सांगितलं, एक्सप्रेस केलं, कसं रिटर्न म्हणजे लेखनाद्वारे, स्पोकन म्हणजे मौखिक बोलण्याद्वारे, सायन्स म्हणजे कोणतीही खून करून, कृत्य करून, किंवा विजिबल रिप्रेझेंटेशन म्हणजे स्वतःचा एजंट पाठवून, अशा कोणत्याही प्रकारे जर त्याने काय केलं, दुश्मनी जर त्याच्याबद्दल दाखवली SC ST विरुद्ध, तर ते पनिशेबल आहे अंडर यू, क्लॉज यू. ओके, जरी त्याच्या माघारी जरी एखादा शब्द बोललेला त्याला कळलं, तरी तो त्याच्याविरुद्ध काय करू शकतो, गुन्हा दाखल करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघायचं व्हीमध्ये काय दिलेलं आहे. व्हीमध्ये सांगितलं आहे, अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्यामध्ये ज्याविषयी नितांत आदर आहे अशा मृत व्यक्तीचा अपमान किंवा अनादर लेखी किंवा तोंडी करेल. ठीक आहे, म्हणजे काय, जर एखादी व्यक्ती मरण पावलेली आहे, पण त्या व्यक्तीने खूप महान कार्य केलं आहे, चांगलं कार्य करून ती व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, आणि SC STचे लोक त्या व्यक्तीला खूप मानतात आणि त्या व्यक्तीचा खूप आदर करतात. त्या व्यक्तीचा जरी कोणी अपमान आणि अनादर केला कोणत्याही प्रकारे, तरी पण तो पनिशेबल अंडर व्ही. ठीक आहे, तरी पण ते ॲक्ट पनिशेबल अंडर व्ही असणार आहे, हे सांगितलं आहे क्लॉज व्हीमध्ये. ओके, देन आता आपल्याला बघायचं इंग्लिशमध्ये. व्ही मीन्स बाय वर्ड्स either written or spoken or by any other means disrespects any late person म्हणजे जे मृत्यू पावलेला पर्सन आहे. ठीक आहे, मरणोप्रांत आपण त्यांना बोलतो. हेल्ड इन हाय एस्टीम बाय मेंबर्स ऑफ द शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राईब. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे लोक त्याला हाय एस्टीम म्हणजे खूप चांगले रिस्पेक्ट देत असतील. लेट पर्सनला म्हणजे मरणोप्रांत असलेल्या व्यक्तीला जर कोणीही डिसरिस्पेक्ट केलं, रिटर्न म्हणजे लिहिण्याद्वारे, स्पोकन म्हणजे बोलण्याद्वारे, एवढंच नाही तर लिखाण, स्पोकन सोडून दुसऱ्या कुठल्याही माध्यमाद्वारे जरी वाईट बोललं, तरी पण ते काय असेल, पूर्णपणे पनिशेबल असेल अंडर व्ही क्लॉज. ओके, देन काय बघायचं आहे, क्लॉज डब्ल्यू. क्लॉज डब्ल्यूमध्ये आपल्याला सब क्लॉज पण दिले आहेत बघा. सब क्लॉज 1 काय सांगतो, अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या स्त्रीला ती अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जनजातीची आहे याची माहिती असताना तिला जाणून बुजून तिची संमती नसताना स्पर्श करेल. म्हणजे काय करेल, SC STची जर स्त्री असेल, ती स्त्री SC STची आहे हे माहीत असून पण तो व्यक्ती जर काय करत असेल, तिला जाणून बुजून स्पर्श करेल, म्हणजे घाण पद्धतीने. ठीक आहे, तर त्याला पनिशेबल अंडर डब्ल्यू, सब क्लॉज 1. ठीक आहे, ह्याच्यानुसार पनिशेबल केलं जाईल. हे काय सांगितलं, W1मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, लेट्स सी इन इंग्लिश. W1 इंटेन्शनली म्हणजे जाणून बुजून, टचेस म्हणजे टच करणे, अ वुमन बिलॉंगिंग टू अ शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राईब, नोविंग दॅट शी बिलॉंग्स टू अ शेड्यूल कास्ट और अ शेड्यूल ट्राईब, देन सच ॲक्ट ऑफ टचिंग इज ऑफ अ सेक्शुअल नेचर अँड इज विदाउट द रेसिपियंट्स कन्सेंट. म्हणजे तिच्या मर्जीविरुद्ध तिला टच करणं पनिशेबल आहे क्लॉज डब्ल्यूच्या सब क्लॉज 1मध्ये. ठीक आहे, हे इथे क्लिअर झालं. त्याच्यानंतर आता पुढचं बघायचं आहे आपल्याला, सब क्लॉज 2 कोणाचा, डब्ल्यूचा. हा पण इथे स्पष्ट झाला पाहिजे, तरच आपल्याला कळेल की फक्त तिला टच करणं हे आहे का, अपराधी आहे का किंवा पनिशेबल आहे का, तर नाही. अजून पण खूप प्रोव्हिजन्स आहेत, ते आपल्याला 2मध्ये पण सांगितले आहे बघा, नीट बघा. 2मध्ये सांगितले, अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या स्त्रीला लैंगिक पद्धतीचे हावभाव करेल, फक्त टच नाही, लांबून जरी हावभाव तिला केले तरी पण, अपशब्द वापरेल किंवा म्हणजे ती तिथून जाताना एखादं शब्द बोलणे किंवा गाणं गाणे जे अश्लील असेल असं जरी कृत्य केलं, किंवा वाईट कृती करेल,
वाईट कृत्य जरी केलं, या गोष्टी ती स्त्री अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जनजातीची आहे याची कल्पना असताना करील, तर ते पूर्णपणे काय होईल, पनिशेबल अंडर सब क्लॉज 2 कुठल्या क्लॉज क्लॉज काय बघितलं आपण, डब्ल्यूच्या. ठीक आहे. आता बघा स्पष्टीकरण पण खाली दिलेलं आहे. उपखंड 1 म्हणजे काय, सब सेक्शन 1. सबसेक्शन 1 मधील संमती या संज्ञेचा अर्थ संशयास्पद खुशीने तयार असणारी, जेव्हा व्यक्ती हावभावाने किंवा इतर कोणत्याही शाब्दिक संभाषणाव्यतिरिक्त विशिष्ट कृती करण्यासाठी संमतीसाठी निरोप देणे असा होतो. म्हणजे काय, त्या व्यक्तीची खरं तर मर्जी असणं म्हणजेच काय आहे, त्याला संमती देणं. हे आपण ह्याच्यामध्ये सबसेक्शन 1 ऑलरेडी बघितलं आहे व्याख्या, संमती म्हणजे काय असतं. ठीक आहे, त्याचं स्पष्टीकरण पण आपल्याला इकडे दिलेलं आहे. तर आता आपण पुढचं बघूया इंग्लिशमध्ये एकदा, की सबक्लॉज 2 कोणाचा, क्लॉज डब्ल्यूचा. तो काय सांगतो, तर सबक्लॉज 2 युजेस वर्ड्स ॲक्ट्स ऑर गॅस्चर्स. म्हणजे एखादा शब्द जरी तिला म्हणजे ती जाताना गाणं वगैरे किंवा एखादं कृत्य जरी करणं, तिला हावभाव करून दाखवणं, हे पण काय आहे, पूर्णपणे प्रोहिबिटेड आहे. ठीक आहे. ऑफ अ सेक्शुअल नेचर टुवर्ड्स अ वुमन बिलॉंगिंग टू अ शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राईब नोविंग दॅट शी बिलॉंग्स टू अ शेड्यूल कास्ट और अ शेड्यूल ट्राईब. हे माहीत असून पण की ती शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची आहे, तरी पण तिला खानाखुना करणं किंवा तिला हावभाव करणं तिच्याकडे बघून, हे सुद्धा पूर्णपणे काय आहे, प्रोहिबिटेड आहे. सबक्लॉज 2 ऑफ क्लॉज डब्ल्यू ऑफ सेक्शन 3. ठीक आहे. आता त्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे संमतीचं काय डेफिनेशन आहे ते इंग्लिशमध्ये आपल्याला बघायचं आहे. फॉर द पर्पजेस ऑफ सबक्लॉज 1 द एक्सप्रेशन कन्सेंट मीन्स अँड इक्विवोकल voluntary agreement when the person by words, gesture or any form of non-verbal communication communicates willingness to participate in a specific act that is called as given a consent. ओके. नेक्स्ट आपण बघायचं आता अशा खानाखुना. ठीक आहे, दिल्यानंतर काय सांगितलेलं आहे, एक त्याच्या ह्याच्यामध्ये एक कंडिशन पण प्रोव्हाइड केली आहे. ती कंडिशन काय असली पाहिजे, फुलफिल असली पाहिजे, तरच आपण बोलू शकतो की तिने कन्सेंट म्हणजे संमती दिली. ती कंडिशन काय आहे ते बघा, खूप इम्पॉर्टंट आहे ती कंडिशन. परंतु आणखी असे की स्त्रीचा लैंगिक इतिहास यामध्ये अतिचारी तिची संमती आहे असे लादू शकत नाही, किंवा त्यामुळे अपराधाचा गंभीरपणा कमी होतो असे नाही. म्हणजे समजा तिची संमती आहे, या संमतीची डेफिनेशन आपण बघितली, पण संमती दिली हे कधी मानलं जाणार, त्याला पण एक कंडिशन आहे. त्या स्त्रीचा लैंगिक इतिहास म्हणजे तिचा पूर्ण मागचा जो हिस्ट्री असेल, ठीक आहे, ती सगळी बघितली जाईल. त्यावेळी ती अतिचारी तिची संमती आहे असे लादू शकत नाही. म्हणजे समजा तिची हिस्ट्री जी मागची आहे, तिच्याबरोबर काही गोष्टी घडल्या असतील, ठीक आहे, मागच्या हिस्ट्रीमध्ये तिच्या, ठीक आहे, त्या गोष्टी हे प्रूव्ह करत नाहीत की तिचं नेचर चांगलं नाही आहे असं. ठीक आहे, किंवा तिच्याबरोबर जे ॲक्ट झालेलं आहे, ठीक आहे, ते त्याला लगेच हे करत नाही. म्हणजे तिचं मागची हिस्ट्री चांगली नाही म्हणून तू जो आत्ताचा अपराध जो केला आहेस ते तुला माफ होऊन जाईल असं अजिबात होत नाही. असं त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, कंडिशन घालून दिलेली आहे. ओके. प्रोव्हाइडेड दॅट अ वुमन बिलॉंगिंग टू a scheduled caste or a scheduled tribe who does not offer physical resistance to any act of a sexual nature is not by reason only of that fact is to be regarded as consenting to the sexual activity. Provided further that a woman's sexual history including with the offender shall not imply consent or mitigate the offense. म्हणजे ती जी स्त्री आहे तिची मागची हिस्ट्री चांगली नाही आहे म्हणून आत्ताचं जे वाईट कृत्य तिच्याबरोबर घडलेलं आहे ते कमी होत नाही. म्हणजे मग त्या माणसाला पनिशमेंट कमी मिळेल असा त्याचा अर्थ त्याच्यामध्ये अजिबात होत नाही. ठीक आहे, ते बघितलं. आता आपण एक्स क्लॉज काय बोलतो ते बघायचं आहे. एक्स क्लॉज बोलतो अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्य सर्वसाधारणपणे किंवा सर्वसामान्यपणे ज्या कोणत्याही झऱ्याचे, जलाशयाचे किंवा कोणत्याही इतर स्रोतापासून मिळणारे पाणी वापरत असतील, त्या पाण्यात सर्वसाधारणपणे ज्या प्रयोजनासाठी त्याचा वापर होत असेल त्यासाठी ते अयोग्य व्हावे अशा प्रकारे ते पाणी दूषित किंवा घाण करील. म्हणजे काय, जे पाणी SC STचे व्यक्ती कोणत्याही पर्पजसाठी वापरतात, कोणत्याही कामासाठी वापरतात, ते घाण व्हावं, ते खराब व्हावं अशासाठी कोणी जरी प्रयत्न केला SC ST व्यक्ती सोडून तर त्याला पनिश केलं जाईल अंडर क्लॉज एक्समध्ये. ओके, हे इथे तुम्हाला कळलं. आता त्याच्यानंतर बघूया आपण एक्स इन इंग्लिश. क्लॉज एक्स
corrupts or fouls the water of any spring, reservoir, or any other source ordinarily used by members of the scheduled caste or scheduled type, so as to render it less fit for the purpose for which it is ordinarily used. ज्या कामासाठी ज्या पर्पजसाठी ते लोक SC STची लोक ते पाणी वापरत होते ते पाणी फॉल्स करणं किंवा करप्ट करणं, ते खराब करून टाकणं किंवा त्याचं हे करून टाकणं, ठीक आहे, वापरणे अयोग्य बनवून टाकणं, हे पनिशेबल आहे अंडर क्लॉज एक्सनुसार. ठीक आहे, हे ह्याच्यामध्ये आता आपण बघितलं. वाय बघायचं आहे आता आपल्याला. वायमध्ये काय दिलेलं आहे तर क्लॉज वाय बोलतो, अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्याला सार्वजनिक राबत्याच्या ठिकाणी जाण्या येण्याचा कोणत्याही रूढीप्राप्त अधिकार नाकारणे किंवा अन्य जनतेला अथवा त्या जनतेच्या कोणत्याही भागाला त्याचा वापर करण्याचा किंवा जेथे जाण्याचा हक्क असेल अशा सार्वजनिक राबत्याचा ठिकाणाचा वापर करण्यास किंवा तेथे जाण्यास अशा व्यक्तीला प्रतिबंध करण्यासाठी अडथळा आणेल. म्हणजेच काय, सरळ सांगितले, जे सार्वजनिक ठिकाणं आहेत जिथे सामान्य लोक जाऊ शकतात त्या ठिकाणी जर SC आणि ST व्यक्तीला तिथे जाण्यासाठी जर प्रतिबंध कोणी केला, कोणी अडवलं, रूढी परंपरागत ज्या काही ठिकाणी त्यांना जायसाठी नकार दिला जात होता, जिथे सामान्य लोक जाऊ शकत होते, तिथे जर त्यांना जाण्यासाठी कोणी जरी रोखलं तरी त्याला पनिश केलं जाईल क्लॉज वायनुसार. ठीक आहे, हे वायमध्ये सांगितले. हे तुम्ही खूप वेळा ऐकत असाल की ते नॉर्मल जे पाणी जिथे सर्वजण भरतात तिथे SC STच्या लोकांना पाणी भरून दिलं जात नाही, तर हे सुद्धा पनिशेबल असेल अंडर वाय. का, कारण तिथे सर्वसामान्य लोकांना जाण्याचा अधिकार आहे ना. एखाद्या हॉटेलमध्ये जाण्याचा अधिकार, एखाद्या गार्डनमध्ये जाण्याचा अधिकार सर्वसामान्यांना आहे, तर SC STच्या व्यक्तीला पण आहे. तर त्यांना तिथे जाण्यास कोणी रोकलं कारण तो SC STचा आहे म्हणून, ह्या कारणावरून जर कोणी त्यांना रोकलं तर वायनुसार ते सरळ पनिशेबल आहे क्लॉज वायनुसार. ठीक आहे, हे इथे सांगितलेलं आहे. तर नेक्स्ट बघूया आता आपण वाय. In English, Y says denies a member of scheduled caste or scheduled tribe any customary right of passage to a place of public resort or obstructs such member so as to prevent him from using or having access to a place of public resort to which other members of the public or any other section thereof have a right to use or access to. ठीक आहे, वाय सरळ सांगतो की ज्या ठिकाणी पब्लिक जाऊ शकतं त्या ठिकाणी जर SC STच्या व्यक्तीला जाण्यास कोणी रोकलं, ठीक आहे, इफ एनीवन डिनाईज हिम हुज शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब, त्यांना जर कोणी जरी रोकलं बाय द कस्टमरी राईट ऑफ पॅसेस देन इट विल बी पनिश्ड अंडर क्लॉज वाय. ओके, हे तुम्हाला कळालं असेल. आता झेड बघूया. अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्यास तिचे घर, गाव किंवा अन्य निवासस्थान सोडण्यास भाग पाडेल किंवा तसे करण्यास कारणीभूत होईल. म्हणजे काय, जर एखादी व्यक्ती असेल SC ST ह्याची, जर त्याला घर सोडण्यास कोणी भाग पाडत असेल, गाव सोडून किंवा अन्य निवासस्थान सोडण्यास, जिथे तो राहत असेल तेथून निघून जाण्यास कोणी प्रवृत्त करत असेल किंवा त्याला जर जबरदस्ती करत असेल तर ते पनिशेबल आहे अंडर क्लॉज झेड. ओके, हे तुम्हाला कळालं. आता बघा, फोर्सेस अ क्लॉज a member of scheduled caste or scheduled tribe to leave his house, village or other place of residence. ठीक आहे, प्रोव्हाइडेड दॅट ते झेडेमध्ये आपण बघूया. पण जर ते कोणीही जर त्याला त्याचं घर किंवा गाव किंवा ते जिथे राहतो ते कोणतंही ठिकाण असू दे, भलेही भाड्यानं असू दे, तिथून जाण्यास जर जबरदस्ती कोणी करेल तर ते पनिशेबल अंडर झेड असेल, क्लॉज झेड. ओके, त्याच्यानंतर आता बघूया ZA काय सांगतं ते. ठीक आहे, ZA सांगतं, अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्याला कोणत्याही प्रकारे प्रतिबंध किंवा अडथळा उत्पन्न करील. ठीक आहे, जर कोणी त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध केला कुठेही जाण्याचा किंवा काहीही कृत्य करण्याचा तरी ते पनिशेबल आहे अंडर ZA. पण त्याचे काही सब क्लॉज आहेत, ते कोणते कंडिशन आहेत जिथे त्यांना प्रतिबंध केला तर पनिशेबल आहे, ते आपण पुढे बघणारच आहोत. आधी इंग्लिशमध्ये बघून घेऊया. ठीक आहे, प्रोव्हाइडेड एक कंडिशन दिली होती जी आपली बघायची राहिली होती, ते पण आता बघूया आपण. प्रोव्हाइडेड दॅट नथिंग कंटेंड इन दिस क्लॉज शाल अप्लाय टू एनी ॲक्शन टेकन इन डिस्चार्ज ऑफ अ पब्लिक ड्युटी. पब्लिक ड्युटीवरती असणाऱ्या एखाद्या व्यक्तीने जर हे केलं तर त्याला, जर समजा आता ते एखादी BMCचे घर आहे आणि ते गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टमध्ये जात असेल आणि त्यावेळी जर सगळ्यांनाच तिथून शिफ्ट करायचं चाललं असेल, ठीक आहे, मग जर त्यामध्ये SC आणि STची व्यक्ती एखादी जर त्यांना जर तिथून बाहेर जावं लागलं घर सोडून त्यांचं, तर ते काय नसेल, ह्या ॲट्रॉसिटी ॲक्टच्या सेक्शन 3च्या क्लॉज झेडमध्ये अजिबात पनिशेबल नसेल. का नसेल, कारण ते तुम्हाला कळालं, कारण ते सगळ्यांनाच तिथून काढतात आणि ते
बाय अ पब्लिक ड्युटी, त्याची ती ड्युटी आहे की तिथून सगळ्यांना काय करायचं, त्यांना दुसऱ्या ठिकाणी निर्वासित करायचं आहे. त्यामुळे ती गोष्ट जर पब्लिक ड्युटीच्या अंडरमध्ये जर त्यांना तिथून घरातून बाहेर काढलं किंवा तिथून जावं लागलं तर ते ह्याच्यामध्ये येत नाही. ही कंडिशन तुम्ही लक्षात ठेवायची आहे. प्रोव्हाइडेड. ओके. झेडे, आता झेडे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये काय काय येतं बघा. झेडे ऑब्स्ट्रक्ट ऑर प्रिव्हेंट्स अ मेंबर ऑफ अ शेड्यूल कास्ट ऑर शेड्यूल ट्राईब इन एनी मॅनर विथ रिगार्ड टू. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या विरोधात कोणीही जर काय केलं तर काय केलं जातं, ऑब्स्ट्रक्ट किंवा केलं जातं, थांबवलं जातं, प्रिव्हेंट केलं जातं. पण त्याला काही क्लॉज आहेत, तर ते कोणते कोणते आहे बघूया. सब क्लॉज ए सांगतं सार्वजनिक मालमत्तेमधील साधने किंवा पुरण्याची जागा किंवा इतरांबरोबर वापरले जाणारे स्मशान किंवा कोणतेही नदी, झरे, ओहोळ, विहीर, तलाव, पाण्याची नळाचे पाणी किंवा इतर पाण्याचे स्रोत किंवा कोणतेही आंघोळीचे घाट, कोणतेही सार्वजनिक वाहने, कोणताही रस्ता किंवा मार्ग. म्हणजे काय, ह्या कोणत्याही ठिकाणी नदी असेल, झरा असेल, विहीर असेल, तलाव असेल, पाण्याचं ठिकाण असेल, नळ असेल, कुठेही जिथे जे सामान्य व्यक्ती जाऊ शकतात तिथे जर त्याला कोणी प्रतिबंध केलं जाण्यास तर ते ZA काय असेल, पनिशेबल असेल असं सांगितलं आहे. बीमध्ये सांगितलं आहे सायकलवर बसणे किंवा चालवणे किंवा मोटरसायकल किंवा पादत्राणे वापरणे किंवा सार्वजनिक ठिकाणी नवीन कपडे घालणे किंवा लग्नाची मिरवणूक काढणे किंवा घोड्यावर बसणे किंवा लग्नाच्या मिरवणुकीमध्ये कोणत्याही वाहनामध्ये बसणे. जर त्याला काय केलं, प्रोहिबिट केलं ह्या सगळ्यापासून, त्याला गाडी चालवण्यापासून, सायकलवर बसण्यापासून, कपडे घालण्यापासून किंवा घोड्यावर बसण्यापासून, लग्नाच्या मिरवणूक काढण्यापासून, या सगळ्यापासून कोणी जरी प्रतिबंधित केलं तरी ते पनिशेबल आहे अंडर सब क्लॉज बी ऑफ क्लॉज ZA. ठीक आहे, समजलं. आता त्याच्यानंतर आपण इंग्लिशमध्ये एकदा बघूया. युजिंग कॉमन प्रॉपर्टी रिसोर्सेस ऑफ एन एरिया ऑर बुरिल ऑर क्रेमेशन ground equally with others or using any river, stream, spring, well, tank, cistern, water tap or other watering place or any bathing ghat, any public conveyance, any road or passage. ठीक आहे, हे इथे कुठल्याही ठिकाणी टँक, वेल, सिस्टन, वॉटर टॅप, नळ वगैरे काही कुठल्याही ठिकाणी त्याला जायला जर थांबवलं तर पनिशेबल अंडर सब क्लॉज ए क्लॉज ZA. ठीक आहे. माउंटिंग, आता बी बघूया. सब क्लॉज बी, माउंटिंग और रायडिंग बायसिकलवर बसणं, कपडे घालू न देणं, नवीन कपडे, सार्वजनिक ह्याच्यावरती घोड्यावर बसणं किंवा मिरवणूक काढणं ह्याला जरी प्रतिबंधित केलं तरी काय आहे ते सरळ पनिशेबल आहे. सब क्लॉज बीमध्ये तेच इंग्लिशमध्ये सांगले, समजून घेऊया बघा. सब क्लॉज बी, माउंटिंग और रायडिंग बायसिकल और मोटर सायकल्स और वेअरिंग फुटवेअर or new clothes in public places or taking out wedding procession or mounting a horse or any other vehicle during wedding possessions. ठीक आहे, ह्या सगळ्याच कोणीसुद्धा त्यांना प्रतिबंधित करू शकत नाही. फक्त जर पब्लिक प्रॉब्लेम जर असेल तिकडे, म्हणजे दंगे होण्याचा वगैरे काय चान्स असेल तर त्यांना जर फक्त पब्लिक ड्युटी म्हणून त्यांना हे करू शकतात, पण तेही त्यांच्याशी कन्सल्ट करून करू शकतील. ठीक आहे, एखादे पब्लिक ड्युटीवरचा ऑफिसर ते प्रतिबंधित करू शकतो, पण सामान्य व्यक्ती, कुठलाही दुसरा व्यक्ती त्यांच्यावरती हे अत्याचार करू शकत नाही. ठीक आहे. सीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. सार्वजनिक जनतेला खुले असणाऱ्या कोणत्याही पवित्र स्थानामध्ये प्रवेश करणे किंवा इतर व्यक्तीप्रमाणे धर्माचे पालन करणे किंवा कोणतीही धार्मिक, सांस्कृतिक किंवा समाजातील मिरवणुकीमध्ये भाग घेणे किंवा काढणे यामध्ये जत्रेचा सुद्धा समावेश होतो. म्हणजे देवळामध्ये जायचं पहिले कसं व्हायचं बघा, त्यांना नाकारलं जायचं. तुम्ही जर काळाराम मंदिर वगैरे त्या घटना ऐकल्या असतील तर त्यांना प्रतिबंधित असायचं. आता तसं नाही आहे. जर कोणत्याही धर्माचंच ठिकाण असू दे, धार्मिक असू दे, सांस्कृतिक असू दे, शिवाय जत्रा असू दे, मिरवणूक असू दे, काही असू दे, अशा ठिकाणी त्यांना जाणं प्रतिबंधित नाही आहे. आता त्यांना तिकडे जायची परवानगी आहे आणि त्यांना कोणीही अडवू शकत नाही. ठीक आहे, हे सब क्लॉज सीमध्ये सांगितलेलं आहे ZAच्या. ठीक आहे. आता डी पण त्याचा बघूया. डी काय सांगतो, कोणत्याही शैक्षणिक संस्थांमध्ये रुग्णालय, दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, दुकान किंवा सार्वजनिक मिरवणुकीचे ठिकाण किंवा इतर कोणतेही सार्वजनिक ठिकाण किंवा सार्वजनिक उपयोगी असलेली कोणतीही भांडी जी सर्वांसाठी उपयोगी आहेत अशी किंवा. ठीक आहे, ह्या सगळ्यामध्ये दवाखाना असू दे, रुग्णालय असू दे, शाळा असू दे, कुठेही जाणं त्यांना जर कोणी अडवलं, प्रतिबंधित केलं तरी पण ते पनिशेबल अंडर डी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये एकदा बघूया. एंटरिंग एनी प्लेस ऑफ वर्शिप विच इज ओपन टू द पब्लिक ऑर अदर पर्सन्स प्रोफेसिंग द सेम रिलिजन ऑर taking part in or taking out any religious, social or cultural
प्रोसेशन इन्क्लुडिंग जत्रास. ओके. देन डी, सब क्लॉज डी सांगतं एंटरिंग एनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, हॉस्पिटल, डिस्पेन्सरी, प्रायमरी हेल्थ सेंटर, शॉप और प्लेस ऑफ पब्लिक एंटरटेनमेंट or any other public place or using any utensils or articles meant for public use in any place open to the public. or हे सगळे पनिशेबल आहेत जर कोणी त्याला प्रतिबंध केला त्यांना तिकडे जाण्यासाठी अशा ठिकाणांकडे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपलं ह्याच्याबरोबर आपला सेक्शन 3 संपलेला आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे आधीच. ठीक आहे. तर आता तुम्ही हा बघा आणि अशा तऱ्हेने आपलं जवळजवळ 60% 70% सिलेबस कंप्लीट झालेलं आहे असं समजा. आणि ह्याच्यानंतर आपण हा लवकरात लवकर हे करू. तुमचा काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा जर तुम्हाला आवडला असेल. तुम्ही हे बघत राहा. सबस्क्राईब ह्याच्यासाठी करा की तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळू देत की नवीन हे आलेलं आहे. जर मी जसं जसं टाकत जाते व्हिडिओ तुम्ही तसं तसं बघत जाल तर तुम्ही माझ्या फ्लोमध्ये राहाल. जर तुम्ही एकदम बघायला जाल तर तुमच्या डोक्यामध्ये किती घुसेल ते माहिती नाही आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या फ्लोमध्ये राहा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा जेव्हा जेव्हा मी नवीन नवीन व्हिडिओ टाकते. धन्यवाद. अशीच साथ देत राहा आणि माझ्याबरोबर नेहमी राहा म्हणजे आपण ही एक्झाम नक्की क्रॅक करू. धन्यवाद. थँक्यू.